झाली आहे आपल्या पुढच्या गेस्टना इथे बोलवण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कमलेंद्र नागपूरकर यांचं. संपलंय गाणं संपलंय. मेकअप. हॅलो, तुम्ही इथं शूटिंगसाठी नाही चर्चेसाठी आला. स्वतः उदित नारायणजी आपल्याकडे आले म्हणजे वा वा वा. एक मिनिट अध्यक्ष महोदय, हे बघा माझं नाव उदित नारायण नाही आहे, माझं नाव आहे कमलेंद्र बाहुबली, कमलेंद्र नागपूरकर. आहे कमलेंद्र नागपूरकर, पण आता गातात सोनू निगमच्या आवाजामध्ये. सोनू सोनू. एक मिनिट, ते सोनू निगमच्या आवाजात गातील नाही तर टेलिफोन निगमच्या. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही गाओ, तुम्ही चांगलं गाता. वा. नाही, आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी आवडणार ना त्यांच्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांची बाजू घेऊन काही फायदा होणार नाही. हो सोनू, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? नाही का? सोनू तू भाषण कसं गोड 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 गोड. सोनू तू माझ्यावर तर रुसवा सोड सोड सोड. आता तरी माझ्याशी गोड बोल. चालेल. आमची कट्टी फू. हे बघा, हे असं आहे, तुम्ही दोघं मैत्री का करत नाही? ते शक्य नाही. तोंडातून सुटलेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाणे, बाण हा माघारी घेत नसतो. एक मिनिट, आम्हाला पण तुमची गरज नाहीये. माझी स्वतःची टीम आहे, अभिमानी. अरे कोकणचा विकास. एक मिनिट, मला असं वाटतं ही चर्चा भलतीकडेच चालली आहे. मग जागेवर येतो आम्ही. नाही, मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही बसून घ्या सर, प्लीज. इकडे या. आणि आता मात्र वेळ झाली आपल्या पुढच्या गेस्टना इथे आमंत्रित करण्याची. माझ्या स्टुडिओ मध्ये जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया दादा बारामतीकर यांचं. बस बस बस. आणि आई वडिलांच्या पाया पडत चला, काकांना विसरू नका. चला घरी जावा, घरी जावा. असून दे. तर आज या ठिकाणी आपण चर्चेसाठी आलेलो असताना मला एकच सांगायचंय की असल्या बंपक चर्चा करत बसण्यापेक्षा आपण मुद्द्याच्या चर्चा केल्या तर जरा बरं होईल. लांबून गावावरून आज या ठिकाणी माणसं आलेली असताना आपण असल्या फालतू विषयावर चर्चा करत बसलोय. त्याच्यापेक्षा महत्वाच्या जर विषयावर आपण चर्चा करू तर मला बरं वाटेल. आज या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की या ठिकाणी माननीय सचिनजी खेडेकर आज या ठिकाणी आलेले असताना मला त्यांना या ठिकाणाहून सांगायचंय की सर, तुमचा एक सिनेमा मी बघितला होता. त्या सिनेमामध्ये जर तुम्ही मला हिरोचा रोल दिला असता तर मला चाललं असतं सर. कुठला? काका स्पर्श. का? या. काका स्पर्श. कारण माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की काका आणि पुतण्याच्या आयुष्यावरती हा सिनेमा बेतलेला आहे.
आणि अशा पद्धतीचे जे सिनेमे असतात ते आपल्या महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचे सिनेमे बनवण्यासाठी आपण इथं आलोय. त्याची चर्चा करायची सोडून आपण भलत्या चर्चा करायला नकोय असं मला या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी असं या ठिकाणी वा 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 दादा, तुम्ही आल्या आल्याच मुद्द्याला हात घातलाय, तर तुमच्यापासूनच सुरुवात करूया. मला तुम्हाला विचारायचंय दादा, तुमच्या मते बेस्ट सिनेमा कुठला? विचार करायची गरज काय? मला वाटतं यंदाचा फास्टर फेणे हा सगळ्यात उत्कृष्ट सिनेमा आहे. कसं काय? कसं काय म्हणजे काय? फास्टर सिनेमा जर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित सिनेमा बघितलेला असेल तरुण पिढीनं, तर फास्टर पेनेच्या हातामध्ये घड्याळ आहे. आणि कुठला सुद्धा त्या ठिकाणी जर त्याला चोर पकडायचा असेल बाबा, तर फास्टर पेने त्या घड्याळामध्ये बघितल्याशिवाय चोराला पकडत नसतो. हा जो फास्टर पेने आहे तो अत्यंत हुशार आहे आणि घड्याळावर त्याचं सतत लक्ष आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे फास्टर पेने हा बेस्ट सिनेमा आहे. चर्चा संपली. वा 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 दादा, मी तुम्हाला विनंती करते की कृपया तुम्ही बसून घ्या. आता मात्र या चर्चेमध्ये पुढच्या गेस्टना आमंत्रित करण्याची वेळ झाली आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया कविराज पाठवले यांचं. पाठवले साहेबांचा विजय असो, पाठवले साहेबांचा विजय असो, पाठवले साहेबांचा विजय असो, पाठवले साहेबांचा वा वा छान. अरे बापरे, खूप मंडळी जमलेली आहे. वा वा, तुम्हाला खुर्ची मिळाली का? वा वा वा, अजून अजून. नमस्कार नमस्कार नमस्कार. म्हणजे मी काय म्हणतो, थांबवा आता चर्चा, कारण मी आलेलो आहे तुमच्या भेटीला. वा वा. थांबवा आता चर्चा, कारण मी आलेलो आहे तुमच्या भेटीला. आणि मला आवडते पालकरांची मिथिला. ऐ, ऐ. अरे अरे, ते जे आहे ते खरं सांगितलेलं आहे. तर म्हणजे चांगली ऍक्टर आहे ती आहे चांगली ऍक्टर. ही आहे चांगली ऍक्टर, कारण तिच्यात आहे एक्स फॅक्टर. वा चांगले. ही चांगली आहे ऍक्टर, तिच्यात आहे एक्स फॅक्टर. वा. माझ्याकडे आहे ट्रॅक्टर. ठीक आहे. हा बोला बोला. तुम्ही तुमच्या कवितांना त्या जसराज कडून चालिकाने लावून घेता. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. केला, जसराजने खूप प्रयत्न केला. उगाच का त्याचे हे सगळे गेले. लोकांना वाटते स्टाईल, हे काय उगाच गेले काय? एक मिनिट माझं असं म्हणणं आहे की हे काय चाललेलं आहे या ठिकाणी? आपण चर्चेसाठी जमलेलो असताना, घड्याळाच्या टायमावरती चर्चा झाली पाहिजे असताना या ठिकाणी आपण कुठल्या गोष्टीवर? एक मिनिट अध्यक्ष महोदय, हे बघा, तुम्ही घड्याळ, टाइम आणि असे शब्द वापरून तुमच्या पक्षाची जाहिरात आमच्या टीव्ही समोर करू नका. तुम्ही गाणी करताय ते चालतंय काय? कविता होऊन जाऊ दे. मी करतो कविता. एक मिनिट, पण माझा आक्षेप आहे, तुम्ही हे स्वतःच्या पक्षाची जाहिरात करू नका, नाही तर आम्ही पण आमच्या पक्षाची जाहिरात करू. कुठल्या? एक मिनिट, आता आता मात्र वेळ झाली ही चर्चा पुढे न्यायची आणि पुढच्या पाहुण्यांना इथे आमंत्रित करण्याची. जोरदार टाळ्याने स्वागत करूया माझ्या स्टुडिओ मध्ये अरविंद कडवेवाल यांचं. हे पण आलेली का? हे पण आलेली. एवढं खोकला येतोय तर कमी झाडा ना जरा. ये नहीं चलने देंगे, ये नहीं चलने देंगे जी, ये तानाशाही नहीं चलने देंगे जी. सरकार आएगी तो आम की ही. आंब्याचं काय बनवणार म्हणतात ते? आम 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 मतलब हमारा आम. ऐसा कैसा तुम्हारा आम? अरे आंबा तो हमारा है. आंबा कोकन में का है? ये तो सरल सरल कोकन के मानुष की गळचे पी है.